पंढरपूरमध्ये रात्री भयंकर प्रकार. फुटपाथवर बसलेला मुलगा, नाव विचारताच खळबळ. सर्व मागे सरकले. उच्च शिक्षित श्रीमंत घरातील वाटावा असा मुलगा फुटपाथवर बसलेला. त्या रात्री शहरात फारशी गर्दी नव्हती. मंदिर परिसर शांत होता. रस्त्यावर फक्त काही उशिरा परतणारे लोक आणि अधूनमधून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज. पण एका फुटपाथवर मात्र रोजसारखी तीच घटना घडत होती. तो मुलगा नेमक्या त्याच जागेवर बसायचा. त्याच्या समोर वही उघडी असायची. कधी तो पुस्तक वाचायचा, तर कधी काहीतरी लिहायचा, तर कधी फक्त समोर बघत बसून राहायचा. अनेकांनी त्याला दिवसाढवळ्या कधीच पाहिलं नव्हतं. तो फक्त रात्रीच दिसायचा आणि तेच लोक अधिक घाबरवत होते. हळूहळू त्या परिसरात चर्चा सुरू झाली. काहींना वाटलं तो घरातून पळून आलेला असेल. काहींनी सांगितलं की तो कोणाशीच नीट बोलत नाही, तर काहींनी दावा केला की रात्री उशिरा तो स्वतःशीच काहीतरी बोलत असतो. 1-2 जणांनी त्याला खायला देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फक्त मान खाली घातली. कोणालाच त्याचं खरं नाव माहीत नव्हतं. पण एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली होती, तो मुलगा साधा नव्हता. काही दिवसांनी त्या भागातील लोक मुद्दाम रात्री थांबून त्याच्याकडे पाहू लागले. त्याच्या हालचालींमध्ये काहीतरी गूढ वाटत होतं. तो सतत अभ्यास करत असल्यासारखा दिसायचा, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवायची, जणू कोणीतरी त्याच्या मागावर आहे. एक महिला तर इतकी घाबरली होती की तिने रात्री उशिरा संबंधित लोकांना माहिती दिली. तो मुलगा काहीतरी लपवत आहे असं ती सतत म्हणत होती. आणि त्यानंतर शोध सुरू झाला, तो मुलाच्या आयुष्याचा खरा शोध. रात्री उशिरा काही लोक तिथे पोहोचले. त्यांनी दुरून त्या मुलाकडे पाहिलं. तो खाली मान घालून वहीत काहीतरी लिहत होता. आजूबाजूला कोणी उभा आहे याचाही त्याला फरक पडत नव्हता. त्याला आवाज दिल्यावर तो दचकला. काही क्षण तो शांत बसला. मग हळूहळू वर पाहिलं. त्याच्या डोळ्यामध्ये झोप नव्हती, फक्त ताण आणि भीती होती. त्याला नाव विचारलं गेलं. काही सेकंद तो शांत राहिला. नंतर जे उत्तर दिलं ते ऐकून काही जण अक्षरशः मागे सरकले. तो स्वतःबद्दल खूप कमी बोलत होता. प्रत्येक प्रश्नाचं अर्धवट उत्तर द्यायचा. तो कुठून आला, कुठे राहतो, दिवसभर काय करतो, यापैकी कोणत्याही गोष्टीचं स्पष्ट उत्तर तो देत नव्हता. पण त्याचं बोलणं ऐकून वाटत होतं की तो खूप मोठ्या संकटातून गेलेला आहे. त्याने सांगितलेल्या काही गोष्टी इतक्या भावनिक होत्या की तिथे उपस्थित लोकही शांत झाले. त्या मुलाकडे पाहताना आता लोकांना भीतीपेक्षा दया जास्त वाटू लागली. पुढच्या काही तासात त्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. सुरुवातीला तो कुणावरच विश्वास ठेवत नव्हता. सतत सावध राहायचा. कोणीतरी त्याला परत घेऊन जाईल अशी त्याला भीती होती. तो रात्री झोपायचाही नाही, फक्त बसून राहायचा. त्याच्या हातात पुस्तक असायचं, पण नजर मात्र दाराकडे. जणू प्रत्येक आवाजाने तो हादरत होता. थोडं थोडं बोलायला लागल्यानंतर त्याने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. त्याच्या मते त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. घरात त्याच्यावर सतत दबाव टाकला जायचा. त्याला समजून घेणारं कोणीच नव्हतं. तो बोलताना मध्येच थांबायचा, डोळ्यात पाणी आणायचा आणि प्रत्येक वेळी एकच सांगायचा, मला परत तिथे जायचं नाही. त्याच्या या अवस्थेमुळे सगळे हादरले. त्याने स्वतःबद्दल सांगितलेल्या गोष्टीमुळे तिथे उपस्थित प्रत्येक जण भावूक झाला. त्याच्या बोलण्यात इतका आत्मविश्वास होता की तो खोटं बोलतोय असं कोणालाही वाटलं नाही. लोकांना वाटलं हा मुलगा अत्यंत कठीण परिस्थितीतून आलेला आहे. एवढ्या लहान वयात रात्री फुटपाथवर बसून अभ्यास करणं, स्वतःचं पोट भरणं आणि एकटं जगणं हे ऐकून अनेकांना त्याच्याबद्दल आदर वाटू लागला. हळूहळू त्याची चर्चा संपूर्ण शहरात पसरली. लोक त्याच्याबद्दल बोलू लागले. काहींनी त्याला मदत करण्याची तयारी दाखवली. काहींनी त्याला पुढे शिकवण्याची इच्छा प्रकट केली. पण तरीही एक प्रश्न कायम होता, जर हा मुलगा खरंच इतक्या मोठ्या संकटात होता तर त्याचं खरं कुटुंब कुठं होतं. त्याचं वागणं अनेकांना विचित्र वाटत होतं, कारण तो कधी खूप शांत असायचा तर कधी अचानक घाबरून जायचा. कोणी त्याच्या घराबद्दल विचारलं की तो विषय बदलायचा. काही वेळा तर तो बोलणंच बंद करायचा, जणू त्याच्या मनात काहीतरी मोठं दडलेलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख खरं वाटत होतं, पण तरीही काही लोकांच्या मनात संशय निर्माण झाला. शेवटी त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचा फोटो आणि थोडी माहिती या ठिकाणी पाठवण्यात आली. कोणी त्याला ओळखतं का हे पाहिलं जाऊ लागलं आणि मग काही तासानंतर अचानक एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने जे सांगितलं ते ऐकून तिथे उपस्थित लोक पूर्णपणे गोंधळून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोक तिथे गेले आणि त्यांनी त्या मुलाला पाहताच त्याच्याकडे धाव घेतली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना पाहून तो मुलगाच घाबरला. त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला. तो काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होता आणि तिथे उपस्थित प्रत्येक जण एकाच प्रश्नात अडकला होता, खरं कोण बोलत होतं. यानंतर हळूहळू सत्य बाहेर यायला लागलं. जे चित्र लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं ते पूर्णपणे बदलू लागलं. त्या मुलाने सांगितलेल्या अनेक गोष्टी तपासल्यानंतर वेगळंच वास्तव समोर आलं आणि ते वास्तव ऐकून अनेकांना धक्का बसला. कारण लोक ज्याला संघर्ष करणारा, आयुष्याशी लढणारा मुलगा समजत होते, त्या कहाणीमागे वेगळंच कारण लपलेलं होतं. खरं कारण समजताच सगळे काही क्षण शांत झाले, कारण हा प्रकार कोणालाही अपेक्षित नव्हता. त्या मुलाच्या आयुष्यात कुठलाही भयानक गुन्हा नव्हता, कोणतं मोठं रहस्य नव्हतं, पण तरीही त्याने जे केलं होतं त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. त्याच्या मनावर एवढा ताण आला होता की त्याने स्वतः भोवती एक वेगळी दुनिया तयार केली होती. शेवटी सत्य समोर आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण हा प्रकार फक्त एका मुलाचा नव्हता, तर आजच्या अनेक मुलांच्या मनात चाललेल्या भीतीचा होता. बाहेरून शांत दिसणाऱ्या मुलांच्या मनात किती ताण असू शकतो याची जाणीव त्या रात्री सर्वांना झाली. आणि पंढरपूरमध्ये घडलेली ही घटना लोक विसरू शकले नाहीत, कारण एका फुटपाथवर बसलेल्या मुलाने संपूर्ण शहराला काही तासांसाठी तरी मोठ्या प्रश्नात टाकलं होतं.